केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज। अंबड तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातून कोट्यावधी रुपयांची वाळू तस्करी करणाऱ्या 4 वाळू माफियांना 1 वर्षभरासाठी स्थानबद्ध करण्यात आले असून 2 जण गोंदी, तिसरा अंकुशनगर तर चौथा दुंडगाव येथील आहे। जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी हे आदेश दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले। अंबड तालुक्यातील गोंदी येथील पंकज उर्फ गजू सोळंके, सचिन सोळंके, केशव वायभट, समीर पटेल या 4 वाळू माफियांना 1 वर्षभरासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे। पंकज सोळंके याचा चुलत भाऊ सुशील सोळंके याला 4 महिन्यांपूर्वी स्थानबद्ध करण्यात आले आहे। पंकज सोळंके याने तत्कालीन तहसीलदार विद्याचरण कडवरकर यांना कार्यालयात घुसून तोडफोड करत मारहाण केल्याचा प्रकार घडला होता। दरम्यान पंकज सोळंके याला जिल्ह्यातून हद्दपार केले असतानाही तो गोंदी पोलीस ठाणे हद्दीतील गोदावरी नदीच्या पट्ट्यात वाळू चोरीचा धंदा चालवत असल्याचे एका गुन्ह्यात समोर आले होते। तर हे प्रकरण MIMचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते निसार पटेल यांनी लावून धरले होते। आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एक राजकीय नेत्याच्या आश्रयाने तडीपारीचा आरोप असताना देखील उमेदवारी जाहीर केली होती। तर गजू सोळंके आणि केशव वायभट या दोघांवर गोंदी पोलीस ठाण्यात वाळू चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत। केशव वायभट या वाळू माफियाला पोलिसांनी अटक केली असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी सांगितले। वाळू माफियांवर कठोर कारवाई करावी अशी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे। तर स्वरक्षणार्थ शस्त्रे, बंदुका देण्याची आमची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संघटनेच्या माध्यमातून निवेदन देऊन करण्यात आले आहे, असे महसूल अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप नरुटे यांनी चौफेर महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले। असे असले तरी आज रोजी अनेक अवैध वाळू उत्खनन व चोरीचे गुन्हे दाखल असलेले कित्येक वाळू माफिया राजरोजपणे समाजात वावरताना दिसत आहेत। गोदावरी नदीच्या पात्रात पाणी असल्याने गुन्हे दाखल असलेले शहागड बाळकेश्वरचे माफिया बैलगाडीने अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करताना आढळून येत आहेत, जेणेकरून दिवसाकाठी एक अवैध वाळू माफिया बैलगाडीतून 10,000 रुपये रोज पाडत आहे। हे पोलीस व महसूल प्रशासनाच्या कसे लक्षात येईना का बैलगाडीतून अवैध वाळू वाहतुकीला मुभा देऊन पोलीस व महसूल प्रशासनाचे अधिकारी आपली तुंबडी तर भरत नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। आमचे प्रतिनिधी आय सय्यदसह इम्तियाज मनियार, ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र। ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर करा।